नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या महापौरपदी अखेर भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आहेर-आडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. यंदाचे महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने हिमगौरी आहेर-आडके यांच्या नावाने एकमेव अर्ज दाखल केला होता. भाजपकडे 122 पैकी 72 नगरसेवकांच्या संख्याबळ असल्याने हिमगौरी आहेर-आडके यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी होती. महापौर पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाच्या सीमा पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र 15 नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सीमा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून दिला. नियमानुसार पीठासीन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर उपमहापौर पदाची निवडणूक संपन्न झाली. उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षांना माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली होती. उपमहापौर निवडीच्या सकाळपर्यंत मच्छिंद्र सानप हेच उपमहापौर होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ऐनवेळी राज्यात सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने राजकीय खेळी करत उपमहापौर पद आपल्याकडे ठेवले आहे. त्यामुळे भाजपच्या उपमहापौर पदाचे उमेदवार मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांना आपला उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून महानगर प्रमुख प्रवीण आणि राहुल दिवे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना संपर्क प्रमुख असलेले विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. महापौरपदी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर पदावर विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याने या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आयुष प्रसाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नाशिकच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रितपणे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितलंय. प्रथमतः सर्व नाशिककरांचे, भारतीय जनता पक्षाचे, सर्व पक्षांचे, त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे, आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ, आमच्या पक्षातले सर्वच प्रदेश पदाधिकारी रवींद्रजी चव्हाण, त्याचबरोबर बावनकुळे साहेब आणि नाशिक शहरातले सर्व पदाधिकारी, आमचे शहराचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय आमदार राहुल टिकले, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे आणि त्याचबरोबर शहरातले सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानते. नक्कीच नाशिककरांनी भरघोस मतांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता दिलेली आहे. पण जसं आम्ही म्हणतो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघता आहे की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे. आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी सानप यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहेत. हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, एवढं मी सांगते. निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांघिक आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे. आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आणि तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास, 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 आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत. हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतलाय. तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली. जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे, आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात. आणि याच धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत. त्याचबरोबर आमचे जे कुंभ मंत्री आहेत सगळ्यांचे
गिरीशभाऊ महाजन, तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठीच आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे. पक्षनिहाय आणि युतीनिहाय सगळं काम होणार आहे. या महायुतीत सगळ्यांचं एकत्रित जो काही विचार विजन असणार आहे याचं इम्प्लिमेंटेशन आपण शहरात बघणार आहात. आताच झालेल्या महासभेमध्ये आपण जी नियुक्तीची महासभा होती त्यात मी एक 100 दिवसाचा कार्यक्रम एक दिलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आम्ही पूर्णपणे नाशिक शहरातले सगळे प्रभाग आधी त्यांचा दौरा करणार आहोत. अधिकारी समवेत, म्हणजे जिथल्या तिथे तो निर्णय घेतला जाईल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची आम्हाला सगळ्यांना जाण आहे. हे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि ही संधी नसून ही एक सेवेची एक पर्वणी आहे असं मला वाटतं. नाशिक नगरी ही पुण्यनगरी आहे आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये आपण नक्कीच नाशिकचं नाव हे जगभरात कोरणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक घरात आपल्याला राम पोचवायचा आहे आणि नुसता राम धर्माने नाही तर कामाने राम पोचवायचा आहे, एवढंच मला वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी अतिशय मन भारावून आलेलं आहे. मी सन्माननीय उपमहापौरांना पण खूप खूप शुभेच्छा देते, पण एवढीच अपेक्षा ठेवते की सगळ्यांनी एकत्रित नाशिककरांनी पण यात सहभाग घ्यावा आणि काही तुमच्या सूचना असतील, काही कल्पना असतील ज्यातनं नाशिकची उंची, नाशिकचं काम हे सुरळीत होणार असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सूचनांसाठी आमचे कान आणि आम्ही सगळे उपलब्ध राहू. विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभाच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलचा हा जो काही कुंभ होतो आहे याचं नियोजन असेल यासाठी महायुती गरजेची आहे. आणि म्हणून सभागृहामध्ये आज एकमताने या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महायुतीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि महापौर पदाचा सन्मान उच्च शिक्षित आमच्या भगिनी गौरीताईंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे. नुसतं संधी म्हणता येणार नाही तर ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गिरीशभाऊ महाजन आणि दादाजी भुसे साहेब आणि ही महायुतीचं सरकारनं जे अपेक्षित आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना कुंभ कसा व्हावा आणि नाशिक शहराचा जो काही मागचा 4 वर्षाचा बॅकलॉग आहे, जे काही विकास कामं प्रलंबित आहेत त्याकरता आम्ही सर्वजण एक सोबत येऊन, आता इथं विरोधी पक्ष सुद्धा आपल्याला ते सुद्धा बरोबर विरोधी राहिले असते, फक्त एकच ध्यास आहे या शहराचा विकास आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे सोबत राहून या ठिकाणी काम करणार आहोत. त्याबद्दल मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, गिरीशभाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांच्या मनापासून काय नाही, आमच्याकडे सगळ्यांना मोकळीक आहे. त्यांनी चांगलं काम करायचं, अतिशय चांगले, अतिशय म्हणजे अभ्यासू, अनुभवी, सगळ्या क्षेत्रामध्ये असे महापौर आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. विलास शिंदे सुद्धा अनुभवी आहेत, सिनियर आहेत, दोन्ही महापौर उपमहापौर अतिशय योग्य आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी काम करत बघायचं आहे. खरं म्हणजे कुंभमेळा म्हणून मी तर या ठिकाणी तर ठाण मांडूनच आहे, मी कुठे जाणार नाही, कारण कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर या ठिकाणी आहे. आणि मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत, शिंदे साहेब या ठिकाणी आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत. जो निधी लागेल तो त्यांनी देण्याचं मान्य केलं, तो आम्ही या ठिकाणी आणू आणि नाशिक शहराचा चेहरामोहराच आम्हाला बदलायचा आहे. अतिशय म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की या 5 वर्षामध्ये, विशेष म्हणजे या 2 वर्षामध्येच कुंभमेळ्यापर्यंत या नाशिक शहराला आम्हाला सगळ्यांना बदलायचं आहे, त्याचा चेहरामोहराच आम्हाला बदलायचा आहे. भाऊ खरं. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.